कुठली अशी फांदी नाही जिथे त्याला फळ नाही. बऱ्यापैकी फळ आम्ही काढली तरी ते झाडाला वरती भरपूर फळ आहेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तब्बल भरपूर दिवसांनी गावाला आलो आहे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये. तर मित्रांनो, मे महिन्यामध्ये कोकणामध्ये असे रानमेवे असतात, जसं की हे जामचं फळ तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला. हे आमचे भरपूर आधीपासून लावलेले 10 वर्षापूर्वी लावलेले झाड आहेत. त्याला हर वर्षी भरपूर जास्त प्रमाणामध्ये ह्याला फळ असतात. ते तुम्ही आता बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो. हे फळ खाल्याने ना आपल्याला पाणी पियायची पण गरज नाही, आपली ताण भागून जाते. एवढं हे गोड फळ असतं आणि एकदम ताणलेलं आहे. बघू शकता तुम्ही सगळीकडे मोहर लागलेला आहे. हे बघा, कुठली अशी फांदी नाही जिथे त्याला फळ नाही. बऱ्यापैकी फळ आम्ही काढली तरी ते झाडाला वरती भरपूर फळ आहेत. ही बघू शकता इथे. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. हे जे जामचे फळ असतात हे बघा, हे मुळाला हिरवे असतात. जे हिरवे फळ असतात ना ते कोवळे असतात, म्हणजे कच्चे असतात. ह्यानं जास्त गोड नाही लागत. आणि जे आपले पूर्ण पांढरे असतात, बघू शकता हे हा फळ पूर्ण तयार आहे आपल्याला खायला. हे मार्केटमध्ये पण असतात, मुंबईला आपल्या इथे वाटे भेटतात त्याचे. पण हा फळ खायला तयार आहे. आणि हा जर तुम्ही फळ खाला, पाणी प्यायची पण गरज नाही, एकदम भारी वाटतं. आता बघू शकता हे बघा, मी आता भरपूर फळं काढतो आहे, म्हणजे थोडेफार काढतो इथे. तर हे बघा, हे जे फळ काढले आहेत हे सगळे पिकलेले आहेत मित्रांनो. हे खायला पण एकदम गोड लागतात आणि पूर्ण व्हाईट असतात. आता हे बाकीचे तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो, हा बघू शकता. खूप गोड आहे आणि आता एवढं गरम होतं आहे. आणि हा फळ खाल्यानंतर पाणी प्यायची अजिबात गरज नाही तुम्हाला. मनाला तर तृप्त होतं हे खाऊन. तर मित्रांनो, तुम्हाला मी जामचं फळ दाखवलं. हे फळ खाऊन ना खरंच मित्रांनो खूप भारी वाटतं. कारण की आता जेवढी कोकणामध्ये गरमी होते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी गरमी आहे, पण कोकणामध्ये जी गरमी होते, पण हा फळ खाल्यानंतर एवढी गरमी वाटत नाही. कारण की आमची हे तुम्ही मागे बघू शकता, पूर्ण हे झाड आहे. तर त्यांनी करून अशी तहान पण लागत ना. आता ही फळ खाला, आता आंबा खाला तर असं पाणी प्यायला लागतं. तसंच हे फळ खाल्यानंतर आता पाणी प्यायची गरज अजिबात नाही वाटत आहे. आम्ही भरपूर आता फळं काढली आहेत पिकलेली. आता जाऊन घरी धुवून स्वच्छ खाऊ त्याला. पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओ.